Hello friends, and once again welcome to my channel Let's Eat Mathematics. So under Let's Eat Mathematics, our current topic, that is integration, is going on. So friends, under integration, our type number last, which belongs to indefinite integral, that is our part number 1 of integration. Okay, so we already know about integration है ना. इंटिग्रेशन मध्ये ॲक्च्युअली 2 पार्ट्स मध्ये आपण इंटिग्रेशनला डिवाइड करतोय. हाउ मेनी पार्ट्स? देयर आर 2 पार्ट्स की जे आपण इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशनला डिवाइड करण्यासाठी यूज करतो. सो पार्ट नंबर 1 इज इनडेफिनाइट इंटिग्रल अँड पार्ट नंबर 2 इज डेफिनाइट इंटिग्रल. सो इनडेफिनाइट इंटिग्रल इज गोइंग ऑन अँड अंडर इनडेफिनाइट इंटिग्रल दिस इज द पॉइंट नंबर लास्ट in our indefinite integral. Okay, so friends, let's think about our current point. So point number 7, that is type number 7, is integration by partial fraction. Okay, so friends, everything depends on partial fraction, and especially in our syllabus partial fraction मधली केस नंबर 1 हीच तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली जाईल. ओके, सो फ्रेंड्स, we should focus on case number 1, which belongs to partial fraction, and always remember every case of partial fraction is completely depends on proper fraction. Okay, I think in our basic mathematics relates with fraction हा टॉपिक आपण इन डेप्थ डिस्कस केलेला आहे. सो अबाउट फ्रॅक्शन अँड देअर टाइप्स याच्या रिलेटेड आपल्याला most number of things completely known आहेत. ओके, सो प्रॉपर फ्रॅक्शन मीन्स व्हॉट, नोन आहे ऑलरेडी. इम्प्रॉपर फ्रॅक्शन मीन्स व्हॉट, नोन आहे ऑलरेडी. ओके, सो इम्प्रॉपर फ्रॅक्शन याच्यामध्ये प्रेझेंट नसेल, प्रॉपर फ्रॅक्शन प्रेझेंट असेल, बिकॉज सिलेबसमध्ये केस नंबर 1 प्रेझेंट आहे, ओनली केस नंबर 1. ओके फ्रेंड्स, सो डिरेक्टली तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शनची कन्सेप्ट नोन आहे. दॅट्स वाय विदाउट वेस्टिंग युअर टाइम we should focus on our examples directly. Okay, so let's think about example number 1. This is example number 1, integration of x divided by x plus 1 x plus 2 into x plus 3 dx. Okay, so this is the integral. Okay friends, आणि या इंटिग्रलची खासियत काय? इफ वी थिंक अबाउट दिस होल फंक्शन देन वी क्लिअरली रिअलाइज की हे कुठं तरी पाहिले आपण, है ना. कुठं पाहिले आपण? पार्शियल फ्रॅक्शन मध्ये. ऑब्वियसली ऑटोमॅटिकली तुमचं ब्रेन त्या डिरेक्शननं वर्क करेल. कुठं पाहिले? पार्शियल फ्रॅक्शन मध्ये. सो व्हेन युअर ब्रेन थिंक लाईक दॅट, ज्यावेळेस तुमचं ब्रेन तसा विचार करेल, वी शुड फॉलो द कन्सेप्ट ऑफ पार्शियल फ्रॅक्शन. तर पार्शियल फ्रॅक्शन काय सांगतो की जे मेन फ्रॅक्शन आहे त्या मेन फ्रॅक्शनचं सब पार्ट्समध्ये कन्व्हर्जन करा. दॅट इज द सिम्पल वे to convert main fraction into subparts with the help of partial fraction. ओके, तर पार्शियल फ्रॅक्शनचं वर्कच हे आहे की फ्रॅक्शनचे छोटे छोटे तुकडे करायचे आपल्याला. क्लिअर? का करायचे? तर ॲक्च्युली पार्शियल फ्रॅक्शन टॉपिक आपण रिवाइज करतानाही त्यावेळेस मी तुम्हाला रिझन सांगितलं होतं वाय पार्शियल फ्रॅक्शन इज कन्सेप्ट, why concept of partial fraction is present in our mathematics. तर त्याच्या बिहाइंड हे रिझन आहे. फॉर सॉल्विंग इंटिग्रेशन्स वी कॅन यूज कन्सेप्ट ऑफ पार्शियल फ्रॅक्शन. म्हणजे इंटिग्रेशन्स या टाईपच्या फंक्शनचे आपल्याला माहीत नाहीत, because we don't have any type of formula, otherwise we can say that we don't have any type of clue for solving such type of integrals. कारण हे फॉर्म्युला सारखं दिसत नाही आणि कुठल्याही टाइप सारखं दिसत नाही. सो बेटर वे कन्सेप्ट ऑफ पार्शियल फ्रॅक्शन तुम्ही यूज केली आणि त्याचे जर सब पार्ट्स मध्ये डिवायडेशन केलं, देन त्या छोट्या छोट्या सब पार्टचं इंटिग्रेशन हे आपल्याला नोन असते. सो दॅट इज द ओनली पर्पज की पार्शियल फ्रॅक्शन आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी लागते. क्लिअर? आता या इंटिग्रलमधलं हे जे फ्रॅक्शन आहे या फ्रॅक्शनला मी सेपरेटली पकडलं. ठीक आहे. सो ऑब्वियसली दिस फ्रॅक्शन इज प्रॉपर फ्रॅक्शन, ऑब्वियसली, बिकॉज डिग्री ऑफ न्यूमरेटर इज 1. Okay, degree means what? Highest power of x. So here highest power of x is 1 and degree of denominator is, for factor number 1 degree is 1, for factor number 2 and factor number 3 degree is 1. Means total degree of denominator किती झाली? 3. ओके, तर प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणतो आपण? When degree of denominator is more.
म्हणजे डिनॉमिनेटरची डिग्री जर जास्त असेल न्यूमरेटरपेक्षा, देन वी कॅन से दॅट आवर फ्रॅक्शन इज प्रॉपर फ्रॅक्शन. अँड वेन आवर फ्रॅक्शन इज प्रॉपर फ्रॅक्शन, दॅट टाइम वी ऑलवेज थिंक अबाउट डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन. एव्हरीवन नोज अबाउट दॅट. ठीक आहे, म्हणजे आपण न्यूमरेटरचा विचार न करता सिम्पली आपण डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शनवरती फोकस करतो. क्लिअर फ्रेंड्स? सो नाव थिंक अबाउट दीज 3 टर्म्स, दीज 3 फॅक्टर्स. काय फॅक्टर्स आहेत? प्रत्येक फॅक्टरमध्ये डिग्री 1 आहे. डिग्री 1 ज्यावेळेस एखाद्या फॅक्टरची असते त्यावेळेस त्या फॅक्टरला म्हणतो आपण लिनियर फॅक्टर. ओके, आणि एकाही फॅक्टरचं रिपिटेशन नाही आहे पहा. सो ऑल फॅक्टर्स आर लिनियर अँड नॉन रिपीटेड, आणि जे आपल्या केस नंबर 1 मध्ये प्रेझेंट असतात. ऑलवेज रिमेंबर फ्रेंड, when our factor is linear and non-repeated, then such type of factor belongs to directly case number 1. and case number 1 काय सांगते आपल्याला? या टाईपच्या फॅक्टरच्या हेडवरती कॉन्स्टंट रिप्लेस करायचं आहे सिम्पली, है ना. तर मी काय केलं? सिम्पली a अपॉन फर्स्ट कॉन्स्टंट प्लस b अपॉन सेकंड कॉन्स्टंट प्लस c अपॉन थर्ड कॉन्स्टंट. क्लिअर? अँड आफ्टर दॅट रिमेनिंग ऑल प्रोसेस ही ऑलरेडी तुमच्या ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे. क्लिअर आहे? सो रिमेनिंग ऑल प्रोसेसमध्ये सिम्पली काय करतो आपण? LHSचा जो डिनॉमिनेटर आहे या डिनॉमिनेटरनं थ्रू आउट मल्टिप्लाय करतो. ओके, तर LHSचा काय डिनॉमिनेटर आहे? x+1, x+2, x+3. ओके, सो या डिनॉमिनेटरनं प्रत्येक फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं आहे. x+1, x+2, x+3. okay, then x+1, x+2, x+3, then x+1, x+2, x+3, x+1, x+2, x+3. ओके, एव्हरी फ्रॅक्शनला LHSचा डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करेल. ओके, मल्टिप्लाय केल्यानंतर automatically same terms get cancelled. Okay, so here x+1 x+1 get cancelled, here x+2 x+2 get cancelled, and here x+3 x+3 get cancelled. So via cancelling these terms, remaining terms ज्या प्रेझेंट असतील that will be our equation number next. Okay, so LHS मध्ये काय प्रेझेंट आहे? only x. Okay, this one is equal to a into x+2 x+3 plus b into x+1 x+3 plus c into x+1 x+2. So this is our equation number 3. Clear friends? So now our task is to find ABC. Okay, via केस नंबर 1 आपण ॲक्च्युली मेन फ्रॅक्शनला सब पार्ट्समध्ये ब्रेक केले ऑलरेडी, बट ए बी सी या व्हॅल्यूज आपल्यासाठी अननोन आहेत. सो नेक्स्ट टास्क इज फाइंड ए बी सी. ओके, आता फाइंड ए बी सी हे टास्क कंप्लीट करताना वी शुड फोकस ऑन 1 by 1. म्हणजे सपोज ए ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची, दॅट इज आवर टास्क नंबर 1. आता ए ची व्हॅल्यू फाइंड करताना सिंगल इक्वेशन आहे. सिंगल इक्वेशनमधून ऑलवेज रिमेंबर एकाच कॉन्स्टंटची व्हॅल्यू निघते, एकाच व्हेरिएबलची व्हॅल्यू निघते. ओके, सो बेटर वे, ज्यावेळेस तुम्हाला ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल त्या मोमेंटला बी अँड सी हे 2 कॉन्स्टंट्स तुम्हाला नको आहेत त्याच्यामध्ये. जर ते दोघंही नसतील देन वी कॅन इझिली फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ ए. म्हणजे आपलं टास्क आहे बी अँड सी नको आहे मला. काय नको आहे? बी अँड सी. आता बी अँड सी नको आहे म्हटलं तर बी अँड सीच्या टर्ममध्ये काय कॉमन दिसतंय का चेकआउट करायचं. ओके, सो इन बोथ द टर्म्स x+1 कॉमन आहे पहा, है ना. सो x+1 कॉमन आहे, तर जर मी x+1 ला 0 घेतला, सपोज x+1 ला 0 घेतला, देन होल टर्म बिकम 0, दिस होल टर्म बिकम्स 0. म्हणजे ए ची टर्म फक्त प्रेझेंट राहील. सेकंड टर्म बिकम 0, थर्ड टर्म बिकम 0. वी डिरेक्टली गेट व्हॅल्यू ऑफ ए. ओके, सो ए साठी आपलं सबस्टिट्यूशन असेल पुट x+1 इक्वल टू 0. सिमिलरली व्हेन वी ट्राय टू फाइंड आउट बी, जर मला बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर त्या सिच्युएशनमध्ये मला ए आणि सी नको आहे. कोण नको आहे?
ए अँड सी नको आहे. तर ॲक्च्युली ए अँड सी नको आहे म्हटलं ना तर ए आणि सीच्या टर्ममध्ये कॉमन फॅक्टर चेकआउट करायचा. सो आय थिंक एक्स प्लस टू दोन्ही टर्ममध्ये प्रेझेंट आहे. ओके, सो इफ वी टेक एक्स प्लस टू इक्वल टू 0, then 0 into everything equal to 0 means third term becomes 0. X plus 2 0 means what? First term becomes 0. So we simply get value of B. ओके, म्हणजे फंडा काय आहे की तुम्हाला ज्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, ओके, तर रिमेनिंग टर्म्समध्ये काय कॉमन दिसतंय का चेकआउट करायचं आणि त्या कॉमनला ॲज अ सबस्टिट्यूशन म्हणून आपण पकडायचं. ओके फ्रेंड्स, नाव थिंक अबाउट लास्ट कॉन्स्टंट सी. तर सी ची व्हॅल्यू फाइंड करताना ए अँड बी नको आहे मला. ठीक आहे, सो फॉर म्हणजे याला व्हॅनिश करण्यासाठी या दोघांमध्ये काय कॉमन दिसतंय का? सो ॲक्च्युली प्रेझेंट आहे एक्स प्लस 3. इफ वी पुट एक्स प्लस 3 इक्वल टू 0 then 100% first term and second term become 0. So we get the value of C. म्हणजे actually via this substitution we can easily find out values of A, B and C. तर actually याच्या before ही आपण find out केलेत है ना. So task is very simple. So our substitution number 1 is put x plus 1 equal to 0. So plus 1 मी या साईडला शिफ्ट केला, काय होईल तो -1. So put x equal to -1 in equation number 3. So simply काय करायचं आहे आपल्याला xच्या ठिकाणी -1 ठेवायचं आहे आणि टर्म्स कुठल्या 0 झालेत आपण a ची व्हॅल्यू फाइंड करतोय. ओके, सो टर्म्स सेकंड आणि थर्ड ऑटोमॅटिकली 0 झाली आहे. क्लिअर आहे. सो सेकंड अँड थर्ड टर्मला डिरेक्टली 0 लिहायचे आणि रिमेनिंग जिथं x आहे तिथं काय रिप्लेस करायचं, सिम्पली a ॲज इट इज, एक्सच्या प्लेसला -1 + 2 -1 + 3, दॅट्स इट. ओके, देन फर्स्ट ब्रॅकेट बिकम्स 2 - 1 = 1 अँड सेकंड ब्रॅकेट इज 3 - 1 = 2. ओके, सो इथं मल्टिफिकेशन प्रेझेंट आहे, मल्टिफिकेशन केली मी. सो मल्टिफिकेशन इज 2 इंटू मधला 2 आहे हा -1 ला डिवाइड करेल. सो सिम्पली -1/2 इज इक्वल टू a. सो दिस विल बी आवर व्हॅल्यू नंबर 1. सिमिलरली आवर सेकंड सबस्टिट्यूशन इज पुट x + 2 इक्वल टू 0 मीन्स व्हॉट, +2 इकडे शिफ्ट केला मी, काय होईल तो -2. सो x इज इक्वल टू -2. एक्सच्या प्लेसला -2 रिप्लेस करायचे आपल्याला. ठीक आहे, आणि ही सबस्टिट्यूशन आपण यूज केली आहे बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. क्लिअर, मीन्स व्हॉट, फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म ही काय लिहायची आपल्याला, स्ट्रेट फॉरवर्ड 0 लिहायची आहे विदाउट रिप्लेसिंग व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू न ठेवता डायरेक्ट काय लिहायची, 0 लिहायची. क्लिअर, आणि एक्सच्या प्लेसला -2, दिस वन इज 0 plus b in bracket -2 + 1 -2 + 3 plus last term is also 0. So via this calculation this bracket becomes -1, -2 + 1 is -1 and 3 - 2 is 1. प्रोडक्ट काय असणार आहे, -1 हा मल्टिफिकेशन मध्ये डिवायडेशन मध्ये शिफ्ट होईल. सो सिम्पली वी गेट b इक्वल टू -2/-1, दॅट इज b इज इक्वल टू 2. ओके, सिमिलरली फॉर फाइंडिंग c our substitution is put x + 3 equal to 0 and via this substitution we can easily find out value of c. Means for finding a, b and c our process is same. Okay friends, process is same, only substitutions are different. म्हणजे ॲक्च्युली फंडा सिंपल आहे ना. मॅक्झिमम नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी डिस्कस केले आहेत. हे एक्झाम्पल फक्त इंटिग्रेशनमध्ये प्रेझेंट आहे, बट पार्शियल फ्रॅक्शनच्या कन्सेप्टनं आपण सॉल्व करतो. ठीक आहे, सो दीज 3 व्हॅल्यूज फाइंड आउट केल्यानंतर आपण या व्हॅल्यूज कशामध्ये ठेवतो, इक्वेशन नंबर 2 मध्ये. सो इक्वेशन नंबर 2 मध्ये a च्या प्लेसला a ची व्हॅल्यू दॅट इज -½ b च्या प्लेसला b ची व्हॅल्यू दॅट इज 2 अँड c च्या प्लेसला c ची व्हॅल्यू -3/2. ओके, सो रिप्लेस केल्यानंतर तुम्हाला हे मिळेल. क्लिअर आहे. आता हा जो आहे फ्रॅक्शन आपला, हा आपल्या इंटिग्रलचा पार्ट आहे. ओके, मीन्स दिस इज आवर गिवन इंटिग्रल है ना. तर या प्लेसला हे जे सब पार्ट्स केलेत आपण ते सब पार्ट्स रिप्लेस करायचेत. ओके है ना, दिस वन अँड दिस वन सेमच आहे आणि याची व्हॅल्यू किती आहे, ही व्हॅल्यू आहे,
ही व्हॅल्यू सिम्पली काय करायचे, आपल्या गिवन इंटिग्रलमध्ये रिप्लेस करायचे. सो वायर रिप्लेसमेंट हे तुम्हाला इंटिग्रल मिळणार आहे ना, ऑब्वियसली. सो या इंटिग्रलमध्ये एव्हरी टाइम प्लस साइन प्रेझेंट आहे, अँड वेन इंटिग्रेशनमध्ये प्लस साइन प्रेझेंट असेल त्या मोमेंटला आपण सेपरेट इंटिग्रेशन्स फाइंड आउट करतो फ्रेंड्स. ओके, सो इंटिग्रल नंबर 1 या फंक्शनचं, इंटिग्रल नंबर 2 सेकंड फंक्शनचं, इंटिग्रल नंबर 3 थर्ड फंक्शनचं, ऑब्वियसली है ना. बट इफ वी थिंक अबाउट फर्स्ट फंक्शन, -1/2 हा कॉन्स्टंट आहे आणि इंटिग्रेशनचा रूल काय सांगतो, कॉन्स्टंटला आपण आउटसाइडला लिहू शकतो. ओके, सो इथं आउटसाइडला लिहिला. सिमिलरली सेकंड फंक्शनमध्ये 2 कॉन्स्टंट आहे, आउटसाइडला लिहिला. थर्ड टर्ममध्ये -3/2 कॉन्स्टंट आहे, आउटसाइडला लिहिला. ठीक आहे. सो नाव इफ वी थिंक अबाउट integration of 1 upon x plus 1, otherwise integration of 1 upon x plus 2, otherwise integration of 1 upon x plus 3, every time we have same formula. Which one? Okay, every integral looks like integration of 1 upon x. याला x का म्हटलं मी? Because this is linear. Okay, and every time always remember when denominator contains linear factor, सिंगल लिनियर फॅक्टर, दॅट टाइम तो सिंगल लिनियर फॅक्टर हा तुमचा x असेल. सो नाव पिक्चर इज व्हेरी क्लिअर. वी कॅन अप्लाय इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x, वी डिरेक्टली गेट सोल्युशन्स. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x इज log x है ना. सो एव्हरी टाइम विल गेट log x. So this will be the solution of our given integral with the help of concept of partial fraction, especially case number 1. Okay, so actually हे lengthy example हे actually already लिहिलंय मी, clear, because everything relates with partial fraction हे already तुमच्या ब्रेन मध्ये प्रेझेंट आहे. दॅट्स वाय जास्त टाइम वेस्ट न करता मी डिरेक्टली काय केलं, एक्झाम्पल आहे तसं लिहिलं आणि या एक्झाम्पल थ्रू तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं. ठीक आहे. सो हे एक्झाम्पल जे आपण ABCच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून सॉल्व केलं आहे. सो समटाइम्स या एक्झाम्पलच्या प्लेसला तुम्हाला फाइंड A अँड B. ओके, म्हणजे 2च टर्म असलेलं, इथं किती टर्म्स आहेत, 3 फॅक्टर्स आहेत है ना. तर काही एक्झाम्पल्समध्ये 2च फॅक्टर्स प्रेझेंट असतील. ते एक्झाम्पल विचारलं तरीही त्याचं वेटेज 4 मार्क्स असेल, हे एक्झाम्पल विचारलं तरीही याचं वेटेज 4 मार्क्स असेल. ओके, मीन्स इफ वी थिंक अबाउट पार्शल फ्रॅक्शनमध्ये केस नंबर 1 ही ऑलवेज सिम्पलेस्ट असते, ऑलवेज खूप सिम्पल असते बा. सो दॅट्स वाय केस नंबर 1चं इंटिग्रलमधलं एक्झाम्पल हे आय थिंक दुनियेमधलं सगळ्यात सोपं एक्झाम्पल असते. ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स. सो ॲट एनी कॉस्ट तुम्हाला मे बी काही पॉईंट स्किप केले तरी चालतील, बट हा पॉईंट तुमच्या ब्रेनमधला आहे, तुम्हाला जमण्यासारखा आहे. सो दॅट्स वाय हा पॉईंट तुम्ही कंपल्सरी करायचा आहे. क्लिअर. सो नाव वी विल सी वन मोर एक्झाम्पल, अँड आफ्टर कम्प्लिशन ऑफ वन मोर एक्झाम्पल वी विल वाइंड अप आवर दिस शो. ओके, सो नाव थिंक अबाउट सेकंड एक्झाम्पल. एकदम छोटंसं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. विदिन 5 minutes वी विल वाइंड अप दॅट एक्झाम्पल ऑल्सो, बिकॉज याच्यासारखे दिसणारेच एक्झाम्पल्स प्रेझेंट असतील एक्झाम्पल्समध्ये. ठीक आहे, सोपे सोपे एक्झाम्पल असणार आहे. ठीक आहे. सो एक्झाम्पल नंबर सेकंड इज इव्हॅल्युएट इंटिग्रल सपोज 2x + 3 अपॉन x - 1 into x + 2 dx. Okay, so start with given integral as usual, as expected. Okay, so I is equal to integration of 2x + 3 divided by x - 1 into x + 2. Okay, so फ्रॅक्शन कडे पाहिलं की आपल्याला डिरेक्टली पार्शियल फ्रॅक्शनची कन्सेप्टच आठवेल, एवढं सिंपल आयडेंटिफिकेशन आहे. क्लिअर फ्रेंड्स. सो ऑटोमॅटिकली फॉर दिस इंटिग्रल ऑल्सो वी कॅन यूज कन्सेप्ट ऑफ पार्शियल फ्रॅक्शन. सो नाव आवर फ्रॅक्शन इज 2x + 3
अपॉन x मायनस 1 इंटू x प्लस 2 इज इक्वल टू. ओके, गिवन फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटरची डिग्री मोर आहे, सो ऑटोमॅटिकली आवर फ्रॅक्शन इज प्रॉपर फ्रॅक्शन. अँड व्हेन फ्रॅक्शन इज प्रॉपर दॅट टाइम आपण डिनॉमिनेटरच्या फॅक्टर्सवरती फोकस करतो आणि दोन्हीही फॅक्टर्स आपले केस नंबर 1 मधले असणार आहेत. आणि फ्रेंड्स, तुम्हाला जास्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी विचार करायची गरज नाही आहे, कारण आपला जो इंटिग्रलचा पार्ट आहे हा केस नंबर 1 वरती डिपेंड आहे. मीन्स 101% एव्हरी फॅक्टर बिलॉंग्स टू केस नंबर 1. ओके, तर ही गोष्ट तुम्ही ऑलवेज लक्षात ठेवायची. सोपं आहे, ठीक आहे. सो ऑल फॅक्टर्स बिलॉंग्स टू केस नंबर 1. सो ऑटोमॅटिकली प्रत्येक फॅक्टरच्या हेडवरती सिम्पली कॉन्स्टंट लिहायचं आहे. ठीक आहे, क्लिअर. दिस इज इक्वेशन नंबर 2. देन नेक्स्ट प्रोसेस, हे काय सगळं ऑब्वियस आहे. मल्टिप्लाय 2 बाय, कशाने मल्टिप्लाय करतोय आपण? LHSच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करतोय. ठीक आहे, आता जर मी ऑल फ्रॅक्शन्सला LHSच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, सो सिम्पली वी गेट, फक्त मल्टिप्लाय करून दाखवतोय. ठीक आहे, x मायनस 1 इंटू x प्लस 2. ओके, so same terms, that is here both the terms are same, single term is same, single term is same. So remaining terms are 2x plus 3 LHS equal to a into x plus 2 plus b into x minus 1. Okay, so this is equation number 3. Okay, so in this example now our task is find a and b only. लास्ट एक्झाम्पल मध्ये आपलं टास्क होतं फाइंड ए बी सी, म्हणजे त्या एक्झाम्पल मधलं टास्क थोडंसं ह्यूज होतं पा, पण या एक्झाम्पल मध्ये सिंपल टास्क आहे. यू जस्ट फाइंड आउट ए अँड बी, है ना. सो नाव वी शुड ट्राय टू फाइंड आउट ए. आता ए फाइंड करण्यासाठी आपली थेअरी फिक्स आहे, है ना. ए फाइंड आउट करण्यासाठी मला बी नकोय. बी नकोय म्हटलं की याला ज्याने मल्टिप्लाय केलं असेल ना, याला असा 0 घ्यायचा मस्त मध्ये. आता हा 0 झाला म्हणजे 0 इंटू एव्हरीथिंग काय होणार आहे? 0. सो वी सिम्पली गेट ए. सो सबस्टिट्यूशन नंबर 1 इज पुट x मायनस 1 इक्वल टू 0. ओके, मीन्स व्हॉट? x इज इक्वल टू 1. तर ही व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवायची. क्लिअर. आता एक्सच्या प्लेसला 1 ठेवतोय मी. सो वी सिम्पली गेट 2 इंटू 1 प्लस 3 equal to a in bracket 1 plus 2. Okay, so 2 into 1 that is 2, 2 plus 3 that is 5 equal to a in bracket 3. 3 मल्टिफिकेशन आहे. ओके, 3 मल्टिफिकेशन मध्ये डिवायडेशन मध्ये शिफ्ट होईल. सो 5 upon 3 is equal to a. So this is the value of a. Similarly we can easily find out value of b. ओके, बी साठी आपल्याला ए नकोय. ए नकोय म्हटल्यानंतर ए बरोबर जो असेल ना त्याला आपण 0 घ्यायचा. ठीक आहे, काय घ्यायचं याला? 0. हा 0 म्हणजे काय? होल टर्म 0. कायची व्हॅल्यू मिळेल? बी ची व्हॅल्यू. सो सेकंड सबस्टिट्यूशन इज पुट x प्लस 2 इक्वल टू 0. दॅट इज x इज इक्वल टू प्लस 2 शिफ्ट केला मी -2. सो यू जस्ट रिप्लेस x इक्वल टू -2 इन इक्वेशन नंबर 3. एक्सच्या प्लेसला -2 ठेवतोय. ठीक आहे, सो 2 इंटू -2 प्लस 3 इक्वल टू ए, सॉरी फर्स्ट टर्म बिकम 0 प्लस बी इंटू -2 मायनस 1. सो 2 इंटू 2 -4 प्लस 3 -1 बी इंटू -2 -1 -3. हा मल्टिफिकेशन मध्ये डिवायडेशन मध्ये शिफ्ट होईल. सो -1 अपॉन -3 इक्वल टू बी, दॅट इज 1 अपॉन 3 इज इक्वल टू बी. ओके, देन आफ्टर दॅट, ओके, पुटिंग ए अँड बी इन इक्वेशन 2. ओके, सो दिस इज आवर इक्वेशन नंबर 2. याच्यामध्ये ए च्या प्लेसला ए, बी च्या प्लेसला बी रिप्लेस करायचा. सो वी सिम्पली गेट 2x प्लस 3 डिवायडेड बाय x मायनस 1 इंटू x प्लस 2 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 5 अपॉन 3
अपॉन एक्स मायनस 1 प्लस बीची व्हॅल्यू 1/3 अपॉन एक्स प्लस 2. ओके, आणि ही व्हॅल्यू नंतर कशामध्ये ठेवणार? इंटिग्रल नंबर 1 मध्ये. ओके, कारण आपलं टास्क आहे पार्शियल फ्रॅक्शनच्या हेल्पनं फंक्शनचे पार्ट्स करायचे. ओके, आणि हे पार्ट्स आहे तसे आपल्या इक्वेशन नंबर 1 मध्ये रिप्लेस करायचे. क्लिअर आहे? सो याची व्हॅल्यू, हे आपलं इंटिग्रल आहे. ठीक आहे, याची व्हॅल्यू ही आली आहे, तर ही व्हॅल्यू आपल्याला इंटिग्रलमध्ये रिप्लेस करायची. सो इंटिग्रल नंबर 1 इम्प्लाइज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. ओके, काय व्हॅल्यू आहे? 5/3 एक्स मायनस 1 प्लस 1/3 एक्स प्लस 2 इंटू dx. सिमिलरली लास्ट एक्झाम्पल सारखं प्रोसीड करायचं सिम्पली. ओके, ॲडिशन प्रेझेंट आहे, सो वी हॅव टू फाइंड आउट सेपरेट इंटिग्रेशन्स. 5/3 कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रलच्या आउटसाईडला राहील. 1/3 कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रलच्या आउटसाईडला राहील ॲटोमॅटिकली. ओके, सो दिस वन इज इक्वल टू 5/3. दिस इज लिनियर फॅक्टर अँड लिनियर फॅक्टर हा आपला ऑलवेज एक्स असतो. ठीक आहे, सो इंटिग्रेशन ऑफ 1/x इज लॉग एक्स प्लस 1/3. दिस वन इज लिनियर फॅक्टर, सो दिस इज आवर एक्स अँड इंटिग्रेशन ऑफ 1/x इज लॉग एक्स विथ इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. ओके, म्हणजे छोटं एक्झाम्पल आहे बट वेटेज थोडंसं हाय आहे. ठीक आहे, वेटेज ऑफ दिस एक्झाम्पल ऑल्सो 4 मार्क्स अँड वेटेज ऑफ आवर प्रिव्हियस एक्झाम्पल इज ऑल्सो 4 मार्क्स. ॲक्च्युली प्रोसेस ही आपल्या ब्रेनमध्ये प्रेझेंट असलेली आहे अँड एव्हरी वन नोज अबाउट हाऊ टू सॉल्व एक्झाम्पल्स डिपेंड्स ऑन केस नंबर 1 ऑलरेडी. ओके, सो ऑलरेडी मॅक्झिमम नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण कव्हर अप केलेत बिलॉंग्स टू केस नंबर 1. अँड ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स, इन पार्शियल फ्रॅक्शन मे बी तुम्हाला काहीच नाही जमणार बट ॲटलिस्ट केस नंबर 1 ही आपल्याला 100% जमते. सो फ्रेंड्स, केस नंबर 1 मध्ये इंटिग्रेशनचं एक्झाम्पल आहे. इंटिग्रेशनचं एक्झाम्पल आपण ॲट एनी कॉस्ट करायचं एक्झाममध्ये. ओके, सो दिस इज मच इम्पॉर्टंट पॉईंट इन आवर इंटिग्रेशन टॉपिक. ओके, सो होप्स सम आयडिया तुम्हाला आली असेल. आता काही केसेसमध्ये हे फॅक्टर्स डिरेक्टली प्रेझेंट आहेत. काही केसेसमध्ये तुमचा डिनॉमिनेटरमध्ये हा असेल मे बी डिनॉमिनेटर इज x² -3x + 2. ओके, क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे फ्रेंड्स, क्वाड्रॅटिक, आणि न्यूमरेटरला 2x + 3 प्रेझेंट आहे. क्लिअर? म्हणजे कन्सेप्ट ऑफ थर्ड टर्म इज नॉट ॲप्लिकेबल ज्यावेळेस तुमचं इंटिग्रल हे असं असेल. ठीक आहे, ओके. तर ॲक्च्युली या एक्झाम्पलमध्ये व्हेन वी थिंक अबाउट डिनॉमिनेटर, सो डिनॉमिनेटर हॅव्हिंग क्वाड्रॅटिक फॅक्टर, तर तुमच्या ब्रेनमध्ये ॲटोमॅटिकली येईल ओके कन्सेप्ट नंबर that is concept of third term is applicable for this example. But when concept of third term is applicable, when numerator of given integral having 1, म्हणजे न्यूमरेटर 1 असेल आणि डिनॉमिनेटर क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल, दॅट टाइम वी शुड अप्लाय कन्सेप्ट ऑफ थर्ड टर्म. तर इथं न्यूमरेटर 1 नाही आहे, मीन्स 100% वी शुड फॉलो कन्सेप्ट ऑफ पार्शियल फ्रॅक्शन. सो पहिला काय एकदम है ना. आता ॲक्च्युली हा जो फॅक्टर आहे ना क्वाड्रॅटिक आहे, याचे फॅक्टर्स मिळतात. ओके, तर ॲक्च्युली मल्टिफिकेशन आपल्याला 2 हवी आहे. हा जो शेवटचा नंबर असतो ना, एवढी मल्टिफिकेशन लागते आपल्याला, आणि हा जो नंबर आहे कोएफिशियंट ऑफ एक्स, एवढी आपल्याला ॲडिशन हवी असते. मल्टिफिकेशन 2 असलेली एकच पेअर आहे, बे एक बे. ओके, आणि ॲडिशन -3 हवे असल्यामुळं दोघांना निगेटिव्ह साईन देऊन टाकायचं. सो याचे फॅक्टर्स काय मिळतील, x - 2 × x - 1. म्हणजे ॲक्च्युली जर फॅक्टर्स तुम्हाला डिरेक्टली प्रोव्हाइड केले नसतील, देन विथ द कन्सेप्ट ऑफ फॅक्टरायझेशन मेथड तुम्हाला त्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. अँड आफ्टर फाइंडिंग फॅक्टर्स, ते सगळेच्या सगळे फॅक्टर्स 101% केस नंबर 1 मध्ये बिलॉंग करतील. क्लिअर फ्रेंड्स? सो दिस इज टाईप नंबर लास्ट, आणि हा टाईप नंबर लास्ट मधला 50% पार्ट आहे. एक्झाम्पल डिरेक्टली लुक्स लाईक
कन्सेप्ट ऑफ पार्शियल फ्रॅक्शन. म्हणजे हे दोन्हीही एक्झाम्पल जे आपण चेकआउट केले, दोन्हीही एक्झाम्पल स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला पार्शियल फ्रॅक्शनमध्ये बिलॉंग होतात असं दिसलं पा. क्लिअर आहे. सो नाव इन आवर अपकमिंग लेक्चर वी विल सी इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन विथ द कन्सेप्ट ऑफ सबस्टिट्यूशन. म्हणजे ॲक्च्युली पार्शियल फ्रॅक्शन सारखं नाही दिसणार, बट व्हाया कन्सेप्ट ऑफ मेथड ऑफ सबस्टिट्यूशन ते तुम्हाला नंतर दिसेल. ओके, नाव दिस वन लुक्स लाईक पार्शियल फ्रॅक्शन. क्लिअर. तर ॲक्च्युली ते एक्झाम्पल्स आपल्या अपकमिंग लेक्चर्समध्ये कव्हर करूया आपण. डन फ्रेंड्स. बट आफ्टर कम्प्लिशन ऑफ आवर नेक्स्ट लेक्चर आपला 70% पार्ट ऑफ इंटिग्रेशन हा कंप्लीट होऊन जाईल फ्रेंड्स. डन एव्हरीवन. सो होप्स तुम्हाला बेटर आयडिया आली असेल. सो इफ वी म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला क्लिअर झाला असेल, तुमचं जी काय रिक्वायरमेंट आहे ती जर या व्हिडिओमधून फुलफिल झाली असेल, देन डेफिनेटली प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि काय करा माहिती आहे का फ्रेंड्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल, टीचिंग जर तुम्हाला आवडत असेल, देन डेफिनेटली सब तरफ भेज दो ये वीडियो. ओके, यानी वायरल कर दो वीडियो. थैंक यू फ्रेंड्स, थैंक यू.